तर काय म्हणतो वरचं सांगितले पुट्टो सकाळी सकाळी उठून मस्त ब्रश वगैरे करून फ्रेश झालो. अरे बापरे, डॉन उठले वाटते डायरेक्ट किचन मध्ये आले. डॉन आल्याबरोबर व्हिडिओ बंद करून डायरेक्ट चाय गरम करायलाच लावला. आणि चाय कप्पा सणानं गरम झालता भाऊ. मग त्याला टर्क आणि उतरवलं भाऊ कप्पा. उरल्या सुरल्या जिंदगीचा विचार करता करता चाय घेतला पिऊन. आता म्हटलं आंघोळगीन करावं म्हणून थोडा व्यायाम करून घेतला. चला 13:30 जोर लगा के खैया लोवा लोकां तीन टप्पर वाले आंघोळ गिंगोळ करून केलती बा पुन्हा तयारी कॉलेज. मग लावली बा आपल्या BMW तशीच चाबी. आणि तसंच तर निघालो सण आपल्या कॉलेजमध्ये झाले. आणि माया सोबती म्हणे आज शेवटला पेपर आहे म्हणे, मंडे पासून आपली क्लिनिकल लागणार आहे म्हणे. म्हटलं इतक्या ड्युट्या लागल्या नाही म्हटलं, सोमवार पासून आहे म्हणे पोट्टो. तुम्हाला आता डायरेक्ट दवाखान्यातलेच लोक दिसणार. मी बोर झाले असं रोज रोज माझी शाळा पाहू तसं तर मी बोर करत नाही म्हणा. कारण पोट्टो तुम्हाला तर माहिती आहे आपण कसं म्हणून फॉलो करून टाका गप्प गप्प. कारण मा सोबती म्हणे 5-6 हजार लोक पाहते म्हणे, पण फॉलो कोणीच नाही करत म्हणे. म्हणून तुम्ही पोट्टो फॉलो करत जा. आता पाहू आपल्याला कोणता वाट भेटते तर. गुड मॉर्निंग काय म्हणता उघडे सर. माया सोबती प्रतीक उघडे म्हणे 999 चा चष्मा घेतला म्हणे कालच, कसा दिसते म्हणे. मी म्हटलं हा कालच चष्मा पाहिला होता म्हटलं टी पॉइंटवर 99 रुपयाचा. नाही टी पॉइंटवर नाही म्हणे, ऑनलाईन बोलवलं म्हणे. आता याले बोलत गेलत होतो म्हटलं जाऊ दे आता पेपर देऊन यावं नंतर बोला. झोको पेपर देऊन आलो तेवढ्यात माझ्या सोबत्याला आलता त्याच्या काकाचा फोन. माया सोबत्याला त्याचा काका म्हणे अभ्यास गिभ्यास करत जा म्हणे. पण मी आल्याबरोबर त्यानं फोनच काटला भाऊ, घरी जाऊन करतो म्हणे फोन. अमोल म्हणे काल संजू भाऊच्या आईचा आलता म्हणे फोन. आणि संजू भाऊची आई बोलली म्हणे माया पोरग रात्रभर वावराकडे जाऊन बोलतच राहते म्हणे बाबा पोरी सोबत. रातभर वावरात ह्या तिकडं याच्या घरचे थकून मागून येते भाई. का म्हणे तिले एवढी जर उरूक असत म्हणे देव का म्हणे लग्न करून आता.